आईस्क्रीमचं नुसतं नाव काढलं तरी मुलं रडायला सुरुवात करतात. कारण आईस्क्रीम हे लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांचं फेव्हरेट आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. आता नेहमीच आपण वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम खात असतो आणि आता सध्या आहे उन्हाळा चालू आणि उन्हाळ्यात असतो आंब्याचा सीझन. आज आपण आंब्यापासून बनवणार आहे मँगो कुल्फी किंवा आंबा कुल्फी. ही खायला खूप टेस्टी लागते बरं का. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी आंबे घेतलेले आहेत. हे हापूस आंबे आहेत बरं का. आता आंबे स्वच्छ धुवून, पुसून हा वरचा भाग तुम्हाला काढून घ्यायचा आहे. हा वरचा भाग आपल्याला टाकून नाही द्यायचा आणि त्याच्यानंतर चाकूच्या मदतीने तुम्हाला कोयच्या बाजूने चारो बाजूने अशी कोय तुम्हाला मोकळी करून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे हे थोडंसं अवघड आहे बरं का, पण निघते. बघा, आता सांडशीच्या मदतीने मी कोय फिरवलेली आहे आणि कोय बघा अलगद अशी कोय निघालेली आहे आणि आता हे आपल्याला अशा प्रकारे हे झाकण ठेवण्यासाठी लक्षात आलं ना? ते आपण भाग वरचा काढलेला झाकण ठेवण्यासाठी उपयोगी आलेला आहे. आता हे अशा प्रकारे चारीच्या चारी आंब्याचे तुम्हाला असे मोकळे करून घेतलेले आहेत, कुया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे बघा झाकणं पण आपल्याला ते लागणार आहेत. अशा प्रकारे हे झाकणं आपल्याला नंतर ठेवायचे आहेत. आता त्यासाठी सगळ्यात पहिले मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दूध थोडं कोमट होऊन दिले. त्याच्यानंतर 3-4 चमचे कोमट दूध मी काढून त्याच्यामध्ये 2 चमचे दूध पावडर मिक्स केलेले आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामधनं फिरून घ्यायचे आहेत. याच्यासाठी घ्यायचे की त्याच्यामध्ये गाठी पूर्ण अशा फुटल्या जातात बघा. आणि दूध उकळलेलं आहे आणि आता आपल्याला आपण हे दूध पावडर मिक्स केलेलं दूध मिक्सरमधनं फिरवलेलं ते याच्यात घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता मला याच्यामध्ये मी 4 चमचे इतकं साखर घातलेली आहे. कारण हे आंबे गोड आहेत. आंबट आंबे असते तर साखर तुम्ही जास्त अजून घालू शकता आणि चांगले मिक्स करून द्यायचे आहे. आता आपल्याला फुल गॅसवरतीच दूध उकळवलंय. आता आपल्याला मिडियम गॅस करायचा आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे आणि हलवत राहायचं, सतत हलवत राहायचं आहे बघा. आता आपलं दूध चांगलं असं दाटसर झालेलं आहे. आता इथं आपल्याला गॅस बंद केलेला आहे मी आणि हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. गरम गरम अजिबात भरायचं नाही. आता पूर्ण थंड झालेलं आहे. आता हे तुम्हाला आंब्यामध्ये भरायचं आहे. अशा प्रकारे चारही आंब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती बघा मिश्रण भरून झालेलं आहे. हे बघा आंब्याच्या वरचं झाकण आपण कट करून ठेवलं होतं ते आता हे आंब्यावरती झाकून ठेवायचे आहेत आणि सारे आंबे एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत. त्याच्याच आकाराची आंब्याच्या आकाराचीच वाटी घ्यायची आहे
आता आंबे तुम्हाला निवडताना आंबे गोलच निवडायचे आहेत बरं का. हां, कारण दुसऱ्या शेपच्या आंब्यामधचा हे कुल्फी तयार होत नाही. गोलच आंबे लागतात. आणि त्याच्यानंतर हे आता फ्रिजमध्ये तुम्हाला 8 ते 10 तास ठेवायचे आहेत किंवा रात्री ठेवले आणि सकाळी काढले तरी चालतात. बघा, आता हे मी अशा प्रकारे आपलं बनवून तयार झालेली आहे कुल्फी. आता ह्याचे बाहेर 2-3 मिनिटं काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा मस्त असे खूप असे टाईट घट्ट असं बर्फासारखं हाताला लागतंय अगदी. थंडगार तयार झालेले आहेत आणि याच्यानंतर आता हे आपल्याला पिलरच्या मदतीने हे छिलके काढायचे आहेत. हाताने असे छिलके काढायचे नाहीये बरं का. पिलरच्या मदतीनेच काढून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने हे आंबा आपल्याला वरच्या वरचे छिलके असे काढून घ्यायचे आहेत. हां, वरचं झाकण पण मी काढून घेतलं आहे. आता आपल्याला हे आंब्याचे आपण छिलके काढून घेतलेले आहेत. वरचा भाग पण काढून घेतलेला आहे. आता हे आंबे आपल्याला कुल्फीच्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत चाकूच्या मदतीने. असा वरून चाकू खालपर्यंत घालायचा आहे. बघा मस्तपैकी असे हे कुल्फे अशा खूप अशा जास्त जाड नाही आणि खूप अशा जास्त पातळ नाही आहे. अशा कट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे बघा मी हे कुल्फ्या कट करून घेतलेले आहेत. किती छान झालेले आहेत. दिसायला पण एवढे छान झालेले आहेत. खायला पण तेवढे टेस्टी लागतात बरं का. हे तुम्ही नक्की करून बघा. अशाच किचन चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब